आणि त्याच्याबरोबरचे कार्यकर्ते आमच्या शिर्डीच्या ऑफिसवरती 2 जण रेकी करायला पाठवले, तिथं पैसे तोडायला पाठवले, आता केस केली नाही आम्ही, तिथं माणसं पाठवले. नंतर एक आपल्याला संधी म्हणून त्याला रिटायरमेंट नंतर पेन्शन घ्यायचं, पुन्हा लोकसभेमध्ये जायचं, अशा माणसांनी समाजकारणाच्या गप्पा मारायच्या, अशा माणसांनी लोखंडे साहेबांवरती आरोप करायचं. माहित नाही, किरणला माहिती आहे. व्हिडिओ होता त्यावेळेस पैसे खायचा, नंतर डेप्युटी सीओ झाला त्यावेळेस पैसे खायचा, त्यावेळेस रेट त्यांनी वाढवला, 1000 रुपये रेट केला, नंतर शिर्डी संस्थानवर आला, तिथंही तुपात खाल्लं, कुठंच खाल्लं नाही, कुठं सोडलंच नाही. 10 वर्षात खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघात भरीव विकास कामे केली असून त्यांनी जो प्रसिद्धीचा फंडा वापरायला पाहिजे होता तो वापरला नाही. मात्र कोपरगाव तालुक्यासह संपूर्ण मतदारसंघात त्यांनी केलेलं काम सामान्य जनतेसमोर आहे. तर विरोधी पक्षाचा उमेदवार हा चालताना धापा आणि गाडीत झोपा काढत असून यांनी बीडीओ असल्यापासून ते संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदापर्यंत पैसे खाण्याचेच काम केले असून आता तर त्यांच्या 2 कार्यकर्त्यांनी चक्क खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचार संपर्क कार्यालयाची रेकी करत पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्ही तक्रार केली नसल्याचा गंभीर आरोप सुधाळी शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन आवताडे यांनी केल्यानं खळबळ उडाली असून ते दोघे कार्यकर्ते कोण याबाबत मात्र शिर्डी लोकसभा मतदारसंघात चर्चेला उधाण आलंय. खासदार लोखंडे 2014 मध्ये जसे होते आजही तसेच साधे सरळ असून पुन्हा मतदारसंघातील जनता त्यांना भरघोस मतांनी निवडून देतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. समजदारी झाले तरी एकंदरीत या मतदारसंघामध्ये 10 वर्षे काम करत असताना या मतदारसंघातील सगळे प्रश्न त्यांनी अभ्यास केले आहेत, ते प्रश्न त्यांना माहीत झालेले आहेत आणि 10 वर्षामध्ये मागच्या पंचवार्षिकला जर विचार केला तर आपण सगळेजण आपल्याला कोविड काळ आठवतोय. कोविड काळामध्ये आपण सगळे बऱ्याच जणांनी म्हणजे प्रत्येकानेच आपले आपतेष्ट गमावलेले आहेत. त्या काळामध्ये मोदी साहेबांनी सगळ्या खासदारांचा जो निधी आहे तो सगळा कोविडकडे वळवलेला होता. मग त्या 2.5 वर्ष सगळा कारभारही ठप्प होता. मग त्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये लोकसभेत काय कुठल्याही लोकप्रतिनिधीकडे कुठली अपेक्षा करणं काही चुकीचं आहे आणि म्हणून या 5 वर्षामध्ये पहिले 2.5 वर्ष कोविडच्या काळामध्ये गेले, ज्यामध्ये कुणालाही काही काम करता आलं नाही आणि नंतरच्या 2.5 वर्षामध्ये जर पाहिलं तर लोखंडे साहेबांची या मतदारसंघामध्ये 600 कोटीचे कामं झाले. हा त्यांनी उद्घाटन केले नाही, अनेक ठिकाणी हायवेस लावले, अनेक आता कोपरा शहरासारख्या ठिकाणी 1,20,00,000 रुपयाचे सीसीटीव्ही यंत्रणा उभी केली, योगा भवन उभे केलं, जिम उभ्या केल्या, आपल्या शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सोलर कोल्ड स्टोरेज त्या ठिकाणी आपल्या मतदारसंघामध्ये 22 कोल्ड स्टोरेज उभे केले आणि म्हणून निळवंडे सारख्या प्रकल्पाला गती दिली. सर्वसामान्यांना सहज उपलब्ध होणारे उमेदवार आहेत आणि कामं केले नाही असं नाही, परंतु प्रसिद्धी केली नाही. प्रसिद्धी करणं काही सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून असेल, ते जे फंडा वापरायला पाहिजे. काही लोकांना कसं राहतं, नारळ फोडलं तरी 10 वेळेस यादी जर मागितली तर भरपूर आहे. आता ती प्रसिद्धी या पत्रकामध्ये पण आहे, सगळ्यांना माहिती आहे. आता 10 वर्ष झाल्यानंतर थोडंसं समज निर्माण केलं, समोरच्यांनी केले, कारण त्यांच्याकडे दुसरा काही फंडा नाहीये आणि म्हणून परंतु तशी काही परिस्थिती नाहीये. आज तुम्ही पाहिलं असेल 10 वर्षापूर्वी लोखंडे साहेब या मतदारसंघामध्ये आले, त्यांच्यामध्ये जसा माणूस आहे, त्यांच्यामध्ये कुठला फरक झाला नाही. सामान्य माणूस 2014ला तसंच होता, आजही तसंच होता. त्यावेळी 100-200 रुपये फार घरकुलवाल्याकडून घ्यायचा, एकही माणूस सोडला नाही. आता आम्ही व्हिडिओ म्हणून पाहिलेले त्याला, यापैकी कोणी पाहिलं असेल की नाही माहित नाही, किरणला माहिती आहे. व्हिडिओ होता त्यावेळेस पैसे खायचा, नंतर डेप्युटी सीओ झाला त्यावेळेस पैसे खायचा, त्यावेळेस रेट त्यांनी वाढवला, 1000 रुपये रेट केला, नंतर शिर्डी संस्थानवर आला, तिथंही तुपात खाल्लं, कुठंच खाल्लं नाही, कुठं सोडलंच नाही. आणि म्हणून अशा भ्रष्ट माणसाला एकदम आता 76 वय झालेले, पूर्ण आयुष्य त्यांनी शासकीय बाबू म्हणून नोकरी केली. आयुष्यभर त्यांनी फक्त लोकांकडून पैसे घेतले, सर्वसामान्यांकडून पैसे घेतले, घरकुलवाल्याकडून पैसे घेतले आणि मग रिटायर झाल्यानंतर एक आपल्याला संधी म्हणून त्याला रिटायरमेंट नंतर पेन्शन घ्यायचं, पुन्हा लोकसभेमध्ये जायचं, अशा माणसांनी समाजकारणाच्या गप्पा मारायच्या, अशा माणसांनी लोखंडे साहेबांवरती आरोप करायचं, हे काय बरोबर नाही. हा फक्त सोशल मीडियाचा फंडा आहे. आज परिस्थिती आम्ही सगळीकडे फिरतोय. आपण क्रांतिकारकांनी, मी आता काल रामपूरला होतो, योगायोगाने आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जिल्हा प्रमुख म्हणून काम करायची संधी मिळाली. आम्ही नेवाशाला घेत जातो, सगळे पडले होऊन असतात. सगळीकडे जर पाहिलं सगळीकडे एकदम चांगली परिस्थिती आहे. जे काही त्यांनी अपप्रचार केला तो आता धूर निघतोय. काल मुरकुटे साहेबांनी सगळा 2,000-2,500 लोकांचा मेळावा घेतला, काल पाठिंबा दिला. काल रामपूर MIDC मध्ये सगळ्या उद्योजकांनी भुसे साहेबांबरोबर मीटिंग घेतली, सगळ्यांनी जाहीर पाठिंबा दिला. कुठलेच प्रश्न आम्ही निवडणुकीनंतर मांडू म्हणे, आमचा जाहीर पाठिंबा उमेदवाराला. आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये आता हे सगळे बाकीचे जे कोणाचे गैरसमज असेल किंवा कुठंतरी बसल्यावरती गप्पा मारत असेल, हे दिसले नाही, आमके नाही, तर हे आपल्याला लोकांच्या डोक्यातून किंवा लोकांना समजून सांगायचं काम आपल्या कार्यकर्त्यांचं.
सर्वच पक्ष एकत्र आहे. मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या देशातल्या निवडणुका चालू आहेत. सर्वांनाच मोदी साहेब पाहिजे आणि राज्यामध्ये ही महायुतीचं सरकार पाहिजे आणि म्हणून महायुतीमुळे आपण सगळेजण एकत्र आलेलो आहोत. मग आपल्याकडे यंत्रणा आहे, आपल्याकडे मनुष्यबळ आहे, सगळंच आहे. समोरच्याकडे पाहिलं तर समोरच्याची परिस्थिती मी तुम्हाला सांगतोय की कारण त्यांचे महायुतीचे जे काल परवाच आम्हाला त्यांचे मित्रपरिवार भेटला की त्यांचे बाकीचे 1-2 दिवसामध्ये त्यांच्या महाविकास आघाडीतले बाकीचे मित्र हे त्यांच्यापासून गायब होऊन जातील. कारण एवढे कंटाळले, उमेदवाराची चर्चा करता उमेदवार एकदम फसतो, म्हणजे चालताना गाडीत बसल्यावर झोपतो, कोणाशी बोलत नाही. दुसऱ्या गावात गेलं तर ते बरोबरचे कार्यकर्ते मागच्या गावात होते की तो परत दुसऱ्या गावात विचारतो तू मागच्या गावात होता का, अशी परिस्थिती. मला कालच कार्यकर्ते भेटले. त्याच्यामुळे आपल्याकडे मनुष्यबळ आहे, आपण सगळेजण एकत्र आहोत. आपल्या सगळ्यांची प्रतिष्ठा पणाला लागली. आता यांनी सांगितलंय की विवेक भाईंनी सांगितलं, ताईंनी सांगितलं, अशोकदादांनी सांगितलं, आमचे छोटाके आहे. आपण सगळेजण एकत्र आहोत. या गावात विरोध तर नाहीच आहे. आहे विरोधात कोणी उपाटाचं कोणी नसेल, काय नसेल, असेल एखादा कोणीतरी कार्यकर्ता असेल. आपल्या सगळ्यांची जर प्रतिष्ठा या गावामध्ये किंवा सगळीकडे जर पणाला लागली असेल तर आपल्याला जास्तीत जास्त मतं तरी ह्या गावात पडलेच पाहिजे, सगळ्याच गावात पडले पाहिजे, गावात पडले पाहिजे. आशुतोष दादा काळे असतील, स्नेहलताताई कोल्हे असतील, आपल्याला जर प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्याला केंद्रात आणि राज्यात शासन जे आहे शासनाकडे शासनाकडून सोडवायचे. आणि मग केंद्रात कोणी झोपेतून एखादं उठवलं तरी तो सांगतोय की आज मोदीचं शासन येणार आहे, मोदींना तर पंतप्रधान करायचंय. मग इथं मत कोणाला द्यायचंय? मोदींना पंतप्रधान करायचंय, आपल्याला राज्यामध्ये महायुतीचं सरकार आणायचंय. मग जे सरकार येईल तेच काम करणार आहे का दुसऱ्याला काम करायला काय? आता हा गाडीत झोपणारा चालता झोपणारा पडणारा माणूस परवा त्या एका ठिकाणी गेला बिगर चपलाचाच गाडीत बसला. म्हणजे ही वस्तुस्थिती बघ, मी काही खोटा त्याच्यावर आरोप करीत नाही. त्याच्याबरोबरचे कार्यकर्ते सांगतात आणि त्याच्याबरोबरचे कार्यकर्ते आमच्या शिर्डीच्या ऑफिसवरती 2 जण रेकी करायला पाठवले, तिथं पैसे चोरायला पाठवले, आता केस केली नाही आम्ही, तिथं माणसं पाठवले. असा इतका आरामखोरपणा आहे. शिर्डीच्या प्रचार कार्यालयामध्ये 2 माणसं एक रात्र तिथं मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी त्या आपले जे प्रचार कार्यालयाचे पैसे त्या खोलीमध्ये जाण्याचा प्रयत्न केला, तिथून पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. आता योगा आम्ही केस केली नाही, पण अशी परिस्थिती आहे की समोरच्या उमेदवाराला दुसरं काही जमत नाही. त्याच्याबरोबर जे 4-2 जण आहेत फंटूस, त्यांना फक्त एवढेच उद्योग जमतायत आणि त्यांनी फक्त ग्लोबल नीतीप्रमाणे एक बदनामी करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो आता संपुष्टात आलेला आहे. आता लोकांना दूध का दूध आणि पाणी का पाणी समजायला लागलेलं आहे. एकदम वातावरण स्वच्छ झालेलं आहे. आणि आता लोखंडे साहेबांविषयी बोलण्याचा विषय तर सोडा, परंतु आता लोखंडे साहेबांचं काम लोकांना बोलायला असते आणि केलेलं काम लोकांचं बोलता येईल. आपल्याला राज्यामध्ये आणि देशामध्ये, इतर राज्यामध्ये महायुतीचं सरकार आणि देशामध्ये केंद्रामध्ये मोदी साहेबांचं सरकार हे आणायचं आहे. आज भारतीय जनता पार्टीचं बघितलं तर स्लीपर सेल त्यांचे अत्यंत प्रभावी यंत्रणा जी समोर पण येत नाही अशी यंत्रणा सगळीकडे कार्य आम्हाला भेटत नाही, उमेदवाराला भेटत नाही, परंतु कोणीतरी सांगते की भाजपचा आमका माणूस येऊन गेला. इतकी प्रभावी यंत्रणा रूट लेवल पर्यंत शेवटच्या माणसापर्यंत चालू आहे. आता आशुतोष दादांचे परवापासून बैठका चालू झालेल्या आहेत. आम्ही गावोगाव फिरतोय. आपण सगळेजण आपल्या गावामध्ये प्रयत्न करा आणि आपली सगळ्यांची प्रतिष्ठा आहे की आपण सगळेजण एकत्र असताना या गावातून आपल्याला मतदानाची टक्केवारी तर वाढली पाहिजे, म्हणजे होणाऱ्या मतदानामध्ये 80-85% मतदान हे आपल्या उमेदवाराला झालं पाहिजे. एवढी आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी आणि आपल्या महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्यावं. प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे, साई न्यूज शिर्डी. खुशखबर. श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा. सुरुवात फक्त 11.50 लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत 2.5 लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे. सर्व सुविधा युक्त 400 फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे. डिसेंबर 2024ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात. तेव्हा त्वरा करा, आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा.